महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा, शिवसेना शाखा प्रमुखाला मारहाण, पोलिसात धाव. राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झालेला असून दुसरीकडे महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीच्या पक्षाने घवघवीत यश मिळवलेलं आहे. भाजपाने तब्बल 120पेक्षा अधिक जागांवर नगराध्यक्ष निवडून आणत सत्ता काबीज केली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं 60हून अधिक जागांवर आपला भगवा फडकवला आहे. आता महापालिका निवडणुकांसाठी मुलाखती आणि पक्षाची रणनीती आखायला सुरू झाला आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली ते शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या मुलाखतीवेळी मारहाणीची घटना घडली आहे. या मारहाणीच्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांची मुलाखत सुरू असताना आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण शहाड शाखाप्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण करण्यात आलेली असून ढोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचं समजतं आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून दोघांनी सुद्धा एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी दोघांना सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेनंतर कल्याणमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला. कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्ते जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.